गुलाबराव पाटलांना ईडीकडून अटकेची भीती होती असं संजय राऊतांनी म्हटलंय। खात्यामध्ये 40 ते 50 कोटी आल्यामुळे गुलाबराव पाटील घाबरले होते असं राऊत म्हणाले। गुलाबराव पाटलांच्या आरोपानंतर संजय राऊतांनी हे उत्तर दिलं आहे। तर राऊतांनी शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव शिंदेंकडे मांडला होता अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे। मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो, परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस, की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे मांडला होता। तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता। संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते, पण ते थांबले। गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही 40-50 कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी, विचारा त्यांना। आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते, मला माहिती आहे, विचारा त्यांना। त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल, त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते। आता हे आजार जे आहेत प्रत्येकाचे, ही दुखणी आहेत किंवा हा जो कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा, त्याला तुम्ही काय करणार? हे आरोप प्रत्यारोप गुलाबराव करतात, संजय राऊत करतात, याच्यात किती सत्य आहे किती तथ्य आहे हे यांना सगळ्यांना म्हणजे स्वर्गात गेल्यावर माहिती होईल की नरकात गेल्यावर माहिती होईल, हे आता त्यानंतरच या संदर्भात शोध घेता येईल असं मला वाटतं। कुठेतरी एक निवडावा, नरक निवडावा किंवा स्वर्ग निवडावा, म्हणजे त्याची माहिती यांच्यावर काय विश्वास ठेवायचा। ज्या लोकांनी पक्ष तुकडे करून बाहेर पडले त्यांच्यावर, त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणं म्हणजेच चोराला चोरावरच्या कृतीवर इमानदारीचा शिक्का